पांडुरंगा करू प्रथम नमना नमना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन दुसरी चरणा संताची या दुसरी चरणा संताची या दुसरी चरणा संताची या दुसरे चरणा संताची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होईल सकळ विद्यांच्या अधिकरण तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोलो हनुमान भगवान की सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो आईशी जोडी करा आईशी जोडी करा रामकंठी धरा
जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंता अति प्रिया पुत्र धन बिदजाचा शिना तेची फळ गाण्याच्या टायमाला कमी करा थोडंसं. आईची जोडी करा राम कंठी धरा जेने तुके फेरा गर्भवास नाशिवंता अति प्रिया पुत्र धन बिदजाचा शिन तिची फळ. पवित्रानी पावन असणाऱ्या आपल्या भूमीमध्ये भगवान श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये एक अत्यंत उत्साहवर्धक आनंददायक वातावरणामध्ये वारकरी संप्रदायातील कीर्तन महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. गोड अशा प्रकारच्या चालू असलेल्या पवित्रांनी पावन भूमीतील हातवड्यांमध्ये या कीर्तन महोत्सवातील एक सेवा सर्व संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते दिनगेदार सर्वांच्या वतीने सेवा माझ्याकडे देण्यात आलेली. या अनुषंगाने या हरि कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत देहू निवासी आहा जन्य मृत्यू लोकातला नियम मोडून सदेह वैकुंठागमन करणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे असणारे भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील अत्यंत गोड माझ्या सहित माझे सर्व सहकारी या टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील असणारा गोड अभंग. या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करताना म्हणतात मानवी जीवनाची सार्थकता करायची जीवन परिपूर्णतेला नेते. तुकोबाराय म्हणतात की येथे आल्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी कर्म करायचे पण इतर वावग कर्म करून जीवनाची परिपूर्णता होणार नाही. त्या परिपूर्णते करता तुकोबाराय म्हणतात की इतर वावग कर्म करण्यापेक्षा असं काहीतरी करा. ते काय करा याचं गोड उपदेश करणारा हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता गायलेला. अत्यंत गोड उत्साहवर्धक आणि आनंददायक वातावरणामध्ये हा कीर्तन महोत्सव चालू आहे. आणि सर्वप्रथम मी सर्व आयोजक संयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार नामसप्ताह करता एक 8 दिवस आपला संपूर्ण देह खऱ्या अर्थाने झिजवणारे कष्ट करणारे सर्वांच्या पुढे सर्वप्रथम मी वंदन करतो नतमस्तक. याचं पहिलं कारण की तुम्ही कीर्तन महोत्सवाची वेळ ही 7 ते 9 ठेवलेली म्हणून सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या पुढे वंदन करतो मी नतमस्तक होतो. फार गोड अशा प्रकारचा माहोल बरं का. याला एक आपल्या भाषेमध्ये सर गोरस मुहूर्त म्हटला जातो. या मुहूर्तावरती अत्यंत पवित्र हा मुहूर्त म्हटला जातो आणि या पवित्र मुहूर्तावरती ज्ञानदान वा गोड अशा प्रकारचा माहोल आहे. याचं खऱ्या अर्थाने सर्व श्रेय आयोजक संयोजक कार्यकर्ते यांना तर जाते पण विशेष करून खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण दौंड तालुक्याचं पारमार्थिक भूषण युवा कीर्तनकार आमचे परमार्थच नाही तरी आमचे परमार्थातले ज्येष्ठ गुरुबंधू आम्ही त्यांना म्हणेन. याचं कारण आहे कारण परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करत असताना कधी कधी आम्हाला सुद्धा एखाद्या पारमार्थिक प्रश्नाची अडचण निर्माण झाली तर आम्ही हक्काने पहिल्यांदा मोबाईल काढावा आणि ज्यांना ती पारमार्थिक अडचण विचारावी असं आपलं पारमार्थिक भागाचं वैभव असणारे माझे मित्र आदरणीय श्री हरिजी महाराज आदरणीय सरांचं या ठिकाणी प्रामुख्याने त्याला योगदान जाते आणि आदरणीय सरांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आज्ञेने या ठिकाणी ही हरि कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे देण्यात आलेली म्हणून सर्वप्रथम सरांच्या पुढे वंदन नतमस्तक व्हा. गोड अशा प्रकारचा माहोल निर्माण करण्याचं ज्यांच्याकडे काम आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ख्यातनाम या ठिकाणी सर्व माझे सहकारी उपस्थित आहेत. विशेष करून ज्यांची उपस्थिती आहे ते माझे परमार्थ स्नेही परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट गायनाचार्य महाराष्ट्राचे गान कोकिळा आदरणीय माझे जीवलग मित्र हृदयस्थ श्री हरिभक्त परायण गायनाचार्य भागवतजी महाराज आदरणीय महाराजांची उपस्थिती त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक. दुसरे माझे परमार्थ स्नेही परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट गायनाचार्य महाराष्ट्राचे दुसरी गान कोकिळा संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव असणारे गायनाचार्य हरिभक्त परायण आदरणीय श्री तुकारामजी महाराज आदरणीय महाराजांची उपस्थितीच्या पुढे वंदन नतमस्तक. वा इकडे मृदुंगाची ज्यांची गोड साथे आहा ज्यांनी सहज जरी मृदुंगावरती थाप टाकली आहा तुम्हा मला डोळ्याला लावते निश्चित नवल त्यांच्या मृदुंगाची थाप माझ्या पंढरपूरच्या मालकाच्या कानावरती पडली तर विटेवरच्या देवाला सुद्धा नाचण्याचा मोह आवडता येणार नाही असा गोड मृदुंग वाजवणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय श्री भागवतजी महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक. वा पेटीचे साथ आपल्या संपूर्ण परिसराचं वैभव
ज्यांनी परमार्थ करता संगीता करता आपलं जीवन समर्पित केले आदरणीय गुरुजींची उपस्थिती त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक आणि खऱ्या अर्थाने परमार्थाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती परिसरातील कोणताही कार्यक्रम असो ज्यांच्या उपस्थितीशिवाय कार्यक्रमाची परिपूर्णता होत नाही त्यांना म्हटलं जातं परमार्थातील टाळकरी ज्यांच्याशिवाय कीर्तनाची परिपूर्णताच नाही सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील टाळकरी सर्वांच्या पुढे नतमस्तक वंदन करतो मी सर्वांची गोड आशा केली सर एवढा गोड पण महाराजांचं जीवन मात्र फक्त एका जागेवरती करण्यात आलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील अत्यंत गोड अभंगी अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात वा एक वाक्य सुरुवातीला घेऊन जा बरं का वारकरी संप्रदायामध्ये उपदेश करावा फक्त माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनीच थोडस विरोधात्मक बोलून जातो आता उपदेश करणारी भरपूर आहेत पण उपदेशाप्रमाणे वागणाऱ्या माणसांची थोडस कडवट बोलू का परमार्थ करा सांगणारी भरपूर आहेत पण परमार्थ करणारी माणसं आता काय झाल्यात तर कमी झाल्यात परमार्थ करा सांगणारी माणसं काही थोडी नाही भरपूर झाल्यात आणि परमार्थ तरी काय कमी झालाय का तेव्हा भरपूर परमार्थ वाढलाय परमार्थ करा सांगणारी माणसं कमी नाहीत भरपूर बरं का भागवत महाराज भरपूर आहेत एवढी माणसं वाढल्यात परमार्थ करा सांगणारी पण परमार्थ करणारी माणसं मात्र कमी परमार्थ करा सांगणारी माणसं भरपूर याचं कारण परमार्थ तरी काय कमी करता आता भरपूर वाढलाय हो पण तेवढा परमार्थ आतमध्ये उतरलाय काय परमार्थ वाढलाय मी सहज बोलून जातो बरं का गेल्या महिन्यातच सर मला एक नाशिकवरून फोन आला म्हणजे श्यामसुंदर महाराज बोलतोय का हो म्हणले महाराज तुमची तारीख पाहिजे मी म्हणलं किती तारीख म्हटले महाराज तारखेचं तसं काय नाही म्हणले अरे म्हणलं तारीख असताना तुझी चित वगैरे काय तसं काय नाही म्हणले महाराज तुमच्या सवडीवर हा माझ्या सवडीवर नाही म्हणजे तुम्ही जी तारीख सांगता त्याच्यावरती कीर्तन करायचं मी म्हणलं बरं झालं कुठं आपली मोकळी असेल तिथं बसवते म्हणलं अरे पण मी मित्र म्हणलं ते कार्यक्रमाची वेळ किती म्हटलं महाराज वेळीचं तसं काही बंधन नाही तुमच्या मनावर मला थोडासा डाऊट आला माझ्या म्हणण्यावर तारीख माझ्या वेळेनुसार तारीख म्हणलं खरं सांग मित्रा कीर्तन कशाच आहे ते म्हणला काय नाही म्हणला महाराज माझं घर पाडायचंय काय परमार्थ काय थोडा राहिला का भरपूर परमार्थ झाला कुठं परमार्थाला कमतरता नाही ऐका परमार्थही वाढला परमार्थ करा सांगणारी माणसंही वाढली पण परमार्थ करणारी माणसं मात्र काय खऱ्या अर्थाने कमीच करतात तसं उपदेश अनेक करतात उपदेश कुणी नाही संतांनी करावा संत या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात त्याचं कारण काय ऐका मनुष्य जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये परमार्थिक क्षेत्र असो अथवा सांसारिक क्षेत्र असो दोन्ही क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना आपली प्रगती फार महत्वाची ज्याच्या जीवनामध्ये प्रगती त्याला या परमार्थामध्ये आणि संसारामध्ये किंमत आहे पण वाक्य ऐका प्रगती परमार्थामध्ये किंवा संसारामध्ये होण्याकरता प्रगती करता योग्य गतीची गरज आहे कधी कधी गती असणं उपयोग नाही नुसत्या गतीने आपली प्रगती होईल म्हणून सांगता येत नाही प्रगती होण्याकरता आपल्या जीवनामध्ये योग्य गती पाहिजे आणि ज्याने योग्य गती दिली त्याची परमार्थामध्ये अथवा संसारामध्ये प्रगती होत असते पण ऐका योग्य गती देत असताना परमार्थाच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना संसाराच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत असताना जरी आपण आपल्या जीवनामध्ये योग्य गती देण्याचं काम केलं ती गती देत असताना ज्या त्या क्षेत्रामध्ये वावरत असताना अनेक प्रकारची प्रतिबंधाला आपल्याला सामोरे जावं लागतं म्हणून एवढ्या शब्दाखाली अंडरलाईन करा परमार्थ असू नाहीतर संसार असू प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रतिबंध बरं का आणि प्रतिबंधाशिवाय परमार्थ आणि संसार परिपूर्णतेला जाऊ शकत नाही ज्यांनी जीवन जगत असताना संसारामध्ये अथवा परमार्थामध्ये प्रतिबंधावरती मात केली त्याचा परमार्थ आणि त्याचा संसार परिपूर्णतेला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रतिबंध दोन्ही क्षेत्रामध्ये माझ्या कीर्तनाची सुरुवात बरं का प्रतिबंध शब्दाने प्रतिबंध शब्द लक्षात येतोय ना प्रतिबंध पाठीमाग प्रतिबंध का प्रतिबंध शब्दात माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला प्रतिबंध करतोय आणि तो जर का तसा प्रतिबंध करत असेल स्वतः त्याचा अर्थ सांगतो प्रतिबंध या शब्दाचा अर्थ जास्त अवघड नाही प्रतिबंध या शब्दाचा अर्थ होतो अडचण काय परमार्थातही अडचणी आहेत आणि संसारामध्ये सुद्धा अडचणी महाराज परमार्थातही अडचणीत संसारामध्ये अडचणीत मग याला परमार्थ संसार का मानावा दोन्ही जरी अडचणी असतील पण फरक मात्र थोडासा लक्षपूर्वक ऐका एक जीवन जगत असताना जरी अडचणी आल्या
त्या अडचणीवरती मात करण्याचा आपण किती जरी प्रयत्न केला, ज्याच्यातल्या अडचणी मरेपर्यंत संपत नाहीत त्याला संसार म्हणावा. आणि आता ऐका, जे जीवन जगत असताना ज्याच्यामध्येही अडचणी आहेत, पण योग्य साधनेच्या जोरावरती ज्याच्या अडचणीची कधी ना कधीतरी पूर्णता होते त्याला परमार्थातल्या अडचणी म्हणावा. बरं का, म्हणून अडचणीमध्ये फरक आहे. परमार्थातल्या अडचणी वेगळ्या आणि संसारातल्या अडचणी वेगळ्या. थोडस मी संसाराच्या अडचणीबद्दल बोलून जाईल. संसार करत असताना बऱ्याच माणसांना वाटतं माझ्याकडे एवढी अडचण आहे, आता एवढी अडचण गेली ना, एवढी अडचण गेली माझ्या जीवनामध्ये मला अडचण येणारच नाही. पण एकदा आता थोडं लक्षपूर्वक ऐका, एक अडचण आपल्या जीवनातली गेली की दुसरी अडचण आपल्या पुढे उभा राहते, दुसरी गेली की तिसरी अडचण आपल्या जीवनामध्ये पुढे येत असते. एक सारिता तू पुढे उभे एक बाजूला केली की दुसरी पुढे येते, दुसरी केली की तिसरी येते. बऱ्याच वेळा लोकांचं असं होतं, ही अडचण गेली म्हणजे जीवन परिपूर्णतेला जाईल. अजिबात नाही बरं का, अजिबात नाही, अजिबात नाही. तुकाराम महाराज 12-13 वर्षापूर्वी पहिल्यांदा वारीला निघालो आणि वारीला निघाल्यानंतर आमच्या गावातली व्यक्ती माझ्या पाया पडली. महाराज कुठं? म्हणलं वारीला. महाराज छान वारी करा, मला दया आली. हे म्हणलं दादा, अरे आम्ही ह्या वयामध्ये वारी करतो, तुझं आयुष्य कडेल जात आल ना, अरे आयुष्यात एकदा तरी वारी करावी. ती पटकुनी माझ्या पाया पडलो सर, आणि त्याने पाया पडून मला सांगितलं, महाराज तुमच्या वाऱ्या करण्याकरता आता आपलं जीवन राहिलेली फक्त एक अडचण आहे, तेवढी बाजूला गेली की आयुष्यभर वाऱ्यात करायच्या. मी म्हणलं अडचण काय? काय नाही म्हणलं महाराज, या डोळ्या देखता पोराचं लग्न झालं वाऱ्या करण्याकरता. काय दैवयोग त्याचा, पुढच्या वर्षी त्याच्या पोराचं लग्न झालं आणि दुसऱ्या वर्षी वारीला निघालो, त्याची माझी परत भेट. म्हणलं हे दादा, अरे अडचण गेली ना, चल ना वारीला. म्हटलं महाराज एक बाजूला गेली ना, पण आता दुसरं पुढे आली. म्हणलं काय? म्हणला महाराज एकदा का डोळ्या देखता नातवाचं तोंड बघितलं वाऱ्या करण्याकरता. ओ काय दैव, पुढल्या वर्षी त्याला नातू झाला, तिसऱ्या वर्षी त्याची माझी परत भेटते. ए दादा, अरे 2 वर्ष वारीला आला नाही, चल ना वारीला. म्हटलं महाराज 2 अडचणी गेले हो, पण तिसरी पुढे आली. मी म्हणलं काय? नातू मोठा होतोय, त्याला शाळेत न्यावं लागतोय. एकदा का त्याचा तो मोठा झाला आणि शाळेत जायला लागला की तुमच्या वाऱ्या वाऱ्या करण्याकरता. अहो पाहता काय माझ्याकडं, म्हणता म्हणता म्हातारं माझ्या डोळ्यात थांबलं, पण वारीला आलं. आयुष्यभर आपण म्हणतोय की हे केलं तर परिपूर्णते जाईल, ते केलं तर परिपूर्णतेला जाईल. ज्याच्यातल्या अडचणीची एक वाक्य ऐका बरं का, ह्या संसारातल्या अडचणी सांगणारी तुमच्यापेक्षा आम्हाला लय भेटतात. आदरणीय सरांना आम्हाला चांगली अनुभूती ती बरं का. सर मी खोटं बोलणार नाही, त्या सासवडला मी कीर्तन केलं वर्ष श्राद्धाचं आणि फेटा काढून बसलो आणि एक जणांना माझ्या शेजारी बसलं. पण बसायच्या अगोदर हे तुम्ही लोक असे हुशार आहेत ना, महाराजांना खुश करायचं कसं तुम्हाला चांगलं माहिती आहे. ती तिकडून झालं माझ्याकडून आणि माझ्या शेजारी बसण्याच्या मला कसं म्हणतंय, महाराज तुकडाच पाडला. काय म्हणतात? तुकडाच पाडला म्हणतात. हे असं वर्णन केलं आम्हाला काय थोडं आमची छाती फुगतील जराशी. आणि माझ्या शेजारी ती बसलं आणि बसल्यानंतर माझ्यावर गप्पा मारताना म्हणते, महाराज कीर्तन छान झालं. म्हणलं महाराज खरं सांगू का, हे तुमचं जीवनच आनंदाचं आहे. मी म्हणलं आमचं जीवन आनंदाचं आणि तुझ्या काय जीवनाला रोग आलाय? आमचं काय जीवन आहे का मेलेलं बरं? अरे म्हणलं काय झालं? लय अडचणी. मी म्हणलं आता बरंच अडचणी सांगणार, उठणार. म्हणलं महाराज तसं नका उठू, आता एवढं बसलं तर माझी एक अडचण आहे का? अरे म्हणलं मला वेळ नाही. नाही नाही म्हणलं महाराज अडचण ऐकावंच लागेल. अरे वेळ नाही, ऐकावंच लागेल. म्हणलं वेळ नाही, ऐकावंच लागेल. मी म्हणलं वेळ नाही, मला अडचण नाही ऐकली तुला नारळ देणार नाही. आता नारळ करता कोण, पण मला अडचण ऐकावं लागली ना. मी म्हणलं काय अडचण आहे? म्हणला महाराज एकच अडचण आहे. मी म्हणलं काय अडचण आहे? म्हणला महाराज एवढं मोठं पोरग झाले, हाताखाली आले, काम करायला पाहिजे, काडीचं काम करत नाही. मी म्हणलं तुझं पोरग काडीचं काम करत नाही, मी काय करू? नाही म्हणलं तुम्ही लोकांना उपदेश करता, जरा चार हिताच्या गोष्टी पोराला सांगा की. मला वाटलं पटकन सांगा, नारळ घेऊन निघाव. म्हणलं कुठे तुझं पोरग? ती काय पुढे बसली. मी 15-20 पाऊल चालून त्याच्याकडे गेलो, ती उठून उभं राहिली, माझ्याकडे आलो. मला वाटलं वार करायचं पोरग पाया पडते काय नव्हतं. भागवत मला ते पाया नाही पडलो, माझ्या समोर आलो आणि माझ्या पुढे आलो, खिशात हात घातला. मला डबल आनंद झाला. मला वाटलं पाया पडायचा अगोदर दक्षिणात काढते का खिशातून. म्हणून त्याने दक्षिणा नाही काढली खिशातून, खिशातून हात बाहेर काढला आणि माझ्या पुढे त्यांनी गुटक्याची पुडी काढली आणि गुटखा माझ्या पुढे चोळायला लागला. मी म्हणलं मित्रा अजून मिशा पण आल्या नाही, तुम्ही गुटखा खातोय. तेव्हा म्हणला आयुष्यात बापाला बेलो नाही आणि तुला काय घाबरायचं? म्हणलं सांगण्याच्या लायकीचं आपलं पाठीमागं निघालो, पण त्याचं म्हातारं पाठीमागून आलं. पण ऐका, जसं त्याचं म्हातारं पाठीमागून आलं का नाही, त्याने बापाला पाहिल्यावरती गुटखा चोळता घाबरल्याबरोबर गुटखा चोळीत होतो ना, त्याचा हात घेतला पाठीमागा लपवला आणि मग पाठ्याला थोडं अवसान आलं. म्हणलं कारण आता म्हणलं होता बापाला भेट नाही,
मग गुटखा चोळीत असताना बापाला पावलं, हातकाला पावला. तो म्हणला महाराज त्याच्या करतानाला पावला. मी म्हणला हात का पाठीमागे घेतला. तो म्हणला त्याच्या करताना घेतला. मी म्हणला हातकाला पावला. तो म्हणला तुम्हाला माहिती तिले नालायक आहे, ह्याच्यातला अर्धा गुटखा खाईन म्हणून हातला पावला. काय संसारामध्ये कुणाच्या काय अडचणी असतात ते सांगता येत नाही बरं का. ऐका ऐका, जास्त अडचणी सांगून मी तुमचं जीवन अडचणीत टाकणार नाही. त्याला संसारातल्या खऱ्या अडचणी काय म्हणतात? अडचणी म्हणतात. म्हणून इथे अंडरलाईन करा, ज्याच्यातल्या अडचणी संपत नाहीत त्या अडचणी संपवण्याकरता आयुष्यभर जरी प्रयत्न केला तर ते प्रयत्न निरर्थक आहेत. मग प्रयत्न करा कुठे, जिथे प्रयत्न केल्यानंतर ज्याच्यातल्या अडचणी संपतात ती एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला नावा पारमार्थिक क्षेत्र. विडाला तुम्ही कोणतेही प्रयत्न करा, पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रयत्न करत असताना तुमच्या जीवनामध्ये ते प्रयत्न निरर्थक करा नाही. म्हणून असं म्हटलं तर परमार्थ करत असताना निरर्थक नाही. एक परमार्थ करत असताना, परमार्थ साधना करत असताना एक तुमच्या अडचणी संपतात, आणि दोन म्हणजे परमार्थ करत असताना परमार्थामध्ये प्रयत्न केल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचा काळ सार्थक होत असतो. दोन गोष्टी बरं का, ऐका. पहिल्यांदा काळ सार्थक होत असतो. माझ्या निळोबऱ्यांनी त्याच्याकरता अत्यंत गोड भाषा वापरली. प्रयत्न केला, सार्थकतेकरता जीवन जातं. निळोबऱ्या म्हणतात काळ सार्थक केला तिने, काळ सार्थक केला तिने, तिने काळ सार्थक केला तिने, काळ सार्थक केला तिने, तिने तिने काळ सार्थक केला तिने, 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 तिने तिने काळ सार्थक केला तिने, काळ सार्थक केला ते काळ सार्थक केला तिने, तिने काळ सार्थक केला तिने, काळ सार्थक केला तिने, तिने हरिनामनी विठ्ठला, हरिनामनी विठ्ठला, हरिनामनी विठ्ठला, हरिनामनी विठ्ठला, हरिनामनी विठ्ठला, काळ सार्थक केला तिने, 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 धरिला मनी विठ्ठला, धरिला मनी विठ्ठला, काळ सार्थक केला तिने, काळ सार्थक केला तिने, काळ सार्थक केला तिने, काळ सार्थक केला तिने, तिने परमार्थ कधीच निरर्थक जात नाही बरं का. महाराज म्हणतात की परमार्थामध्ये प्रयत्न केला, पहिला लाभ आहे. काळ सार्थक केला त्याने, ज्याला वाटते काळ सार्थक करायचं आहे त्याने परमार्थामध्ये प्रयत्न करा. त्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही. परमार्थामध्ये काळ सार्थक होतोय. परमार्थ करण्याचा दुसरा लाभ आहे, ज्याने परमार्थ केला त्याच्या परमार्थातल्या अडचणी, ऐका बरं का, परमार्थातल्या अडचणी परमार्थ केल्यानंतर संपत्यात. पण याच्याकरता परमार्थात अडचणी कोणत्या हे कळणं फार महत्वाचं आहे बरं का. आपण संसार करतोय, संसारात काय अडचणी ज्याची त्याला माहिती, पण परमार्थ करत असताना परमार्थामध्ये प्रयत्न केल्यानंतर अडचणी संपत्यात. पण त्याच्याकरता परमार्थात अडचणी कोणत्या हे कळणं फार महत्वाचं आहे. मग परमार्थात अडचणी कोणत्या, आता इथे अंडरलाईन करा. परमार्थ करत असताना परमार्थात काही बाह्य अडचणी, आणि परमार्थ करत असताना परमार्थात काही आत अडचणीत बरं का. दोन प्रकारच्या अडचणीत तुकोबराय म्हणतात की दोन्ही अडचणी संपवण्याकरता आम्ही प्रयत्न केले,
पण काय प्रयत्न केले. महाराज म्हणतात की दोन्ही अडचणी संपूर्ण करता सोपं नाही. परमार्थातले हे दोन्ही शत्रू दोन्ही अडचणीत आणि या दोन्ही शत्रूंना नामोहरण करण्याकरता आम्ही परमार्थामध्ये काय केलं. तुकोबराय म्हणतात की त्याच्या काय काय केलं. महाराज म्हणतात रात्र दिवस आमा युद्धाचा प्रसंग रात्र दिवस आमा युद्धाचा प्रसंग रात्र दिवस आवा युद्धाचा प्रसंग रात्र दिवस आवा युद्धाचा प्रसंग रात्र दिवस आमा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन रात्र दिवस आमा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन रात्र दिवस आमा युद्धाचा प्रसंग रात्र दिवस आमा युद्धाचा प्रसंग रात्र युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य आणि मन रात्र दिवस युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य आणि मन रात्र दिवस युद्धाचा प्रसंग रात्र दिवस युद्धाचा प्रसंग दोन्ही क्षेत्रामध्ये युद्धच करावं लागतं बरं का. युद्धाशिवाय आपल्या जीवनातलं साध्य आपल्याला प्राप्त होत तुकोबराय म्हणतात की आम्ही युद्ध केलं. आहा पण कोणतं युद्ध केलं. साधनारूपी युद्ध केलं आणि त्या युद्धाच्या जोरावरती आम्ही आमच्या जीवनातल्या दोन प्रतिबंधाला संपवलं. ऐका प्रतिबंध कोणते. अंतर्बाह्य जग आणि मन. एक लक्षात ठेवा जीवनातल्या अडचणी संपवण्याकरता कधी करती या देहावरती उदार होऊन युद्ध करावं लागत. आणि ज्यांनी युद्ध केली ना अशी माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने काय झाली पास झाली. आपापल्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने पुढे गेली. मी बोलून जाईन इथे मला वाटते की 19 फेब्रुवारी जवळ येते. माझे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना माझ्या महाराजांनी केली. पण महाराजांचं जीवन मात्र फक्त एका जागेवरती बसून गादीवरती बसून नाही. माझ्या राजांनी स्वराज्याच्या स्थापनेकरता स्वतः कधी युद्ध केलेली. आणि जोपर्यंत युद्ध करत नाही ना तोपर्यंत स्वराज्याची स्थापना होणार नाही. अनेक प्रकारची युद्ध करावी लागली. पण स्वराज्यावरती सर्वात मोठं संकट आलं आणि त्या संकटामध्ये माझ्या राजांना 123 किल्ले खऱ्या अर्थाने दान करावं लागली देवा लागली. पुन्हा ही किल्ला प्राप्त करायचा सर्वात मोठा किल्ला आहे म्हणजे तो खऱ्या अर्थाने पुण्याच्या जवळ असणारा ज्याला म्हटलं जातं तो कोंढाणा आहे. तो कोंढाणा जोपर्यंत ताब्यामध्ये घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होणं शक्य नाही. म्हणून माझ्या राजाने कोंढाण्याचा किल्ला घेण्याकरता रणनीती आखली. आणि त्या दिवशी नेमकं योगायोगाने आपल्या मुलाची लग्नाची पत्रिका घेऊन रायगडाच्या दिशेने खऱ्या अर्थाने माझ्या सुभेदारांचं पाऊल पडलेलं आहे. माझे सुभेदार येतात. माझ्या राजांना कळालं आऊसाहेबांना कळालं. राजे सुद्धा सुभेदारांच्या स्वागताकरता 4-5 पायऱ्या खाली उतरले. राजा मुद्रा असावा. शेजारी उभं असताना रायबाकडे पाहिलं आणि माझ्या सुभेदारांनी पाहिलं. रायबा मात्र मुद्रा करण्याकरता विसरल्या. राजांनी मुद्रा करण्याकरता विसरल्या. पण सुभेदारांनी रायबाच्या मानमुठीला धरलं आणि राजांच्या पुढे वाकवलं. रायबा आपले माय बाप आहे ते मुद्रा करायला विसरायचं नाही. हो सुभेदार लहान आहे राहून द्या ना. बरं जाऊन द्या सुभेदार. आज बऱ्याच दिवसातून रायगडावरती येणं केलं. राज वचन दिलं होतं काय रायबाच्या लग्नाला येण्याचं. वा 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 सुभेदार कधी रायबाचं लग्न. आमच्या रायबाच्या लग्नाला येणार ना. अहो तुमचा काय रायबा आमचा सुद्धा मुलगा आहे. वचन दिलं होतं येणार ना. पण का हो सुभेदार रायबाच्या लग्नाची थित काय. हो राजा
रायबाच्या लग्नाची झेप काढली. येणारी अष्टमी अष्टमी आणि अष्टमीचे शब्द माझ्या राजांच्या कानावरती पडल्यानंतर राजांनी मात्र सुभेदारांकडे पाहिलं. सुभेदारांना सांगितलं, सुभेदार एवढ्या वेळेस आम्हाला क्षमा असावी. राजा काय झालं? राजा काय झालं? वचन दिलं होतं ना रायबाच्या लग्नाला येण्याचं. ओ सुभेदार, येणाऱ्या अष्टमीला आम्ही मोहिमेवरती निघाले. मोहीम शब्द माझ्या सुभेदारांनी ऐकलं. राजा ओ राजा ओ राजा, आमच्या गैरहजेरीमध्ये कोणची मोहीम आखलेली? ओ सुभेदार, लय अवघड येते. काय मोहीम आहे? ओ राजा सांगा ना, काय मोहीम आहे? मोहीम आहे सुभेदार, कोंढाण्याची मोहीम आहे. आणि ते तुमचं काम नाही. का काम नाही? का काम नाही? तुम्हाला माहिती का कोंढाण्याचं राखण कोण करते? राजा कोण करते? राजाने म्हणावा, सुभेदार कोंढाण्याचं राखण करण्याकरता लय ताकदवान येतो. कोण आहे? उदयभाने. लय ताकद आहे. किती ताकद आहे? पहिल्या ठोक्यामध्ये छताड फोडतोय, दुसरा ठोका टाकला हात फोडतोय, तिसऱ्या ठोक्यामध्ये प्राण घेतोय. ओ सुभेदार, तुमचं काम नाही. मग मात्र माझ्या सुभेदारांनी राजांच्या पायाला कडकडून मिठी मारली. ओ राजा ओ राजा, आता रायबाच्या लग्नाचा विचार नाही. द्याना ओ द्याना, कोंढाण्याचा विडा द्याना राजा. ओ राजा द्याना. ओ सुभेदार, घरामध्ये लग्नाची खऱ्या अर्थाने तिकडे तयारी चालली. मोहिमेवरती तुमचं काम नाही. नाही राजा, आता लग्नाचा विचार नाही. आता कोंढाणं माझं उद्दिष्ट आहे. द्याना विडा द्याना विडा. राजा मात्र विडा देत नाही. माझ्या सुभेदारांनी आऊसाहेबांकडे जावा. आऊसाहेब, राजा जसं तुमचा मुलगा आहे ना, मी पण मुलगा आहे, सांगा ना विडा द्यायला. ओ आऊसाहेब, सांगा ना विडा द्यायला. राजा विडा देत नाही, तर विडा देत नाही. आणि सुभेदारांनी सांगितलं, राजा जोपर्यंत विडा देत नाही तोपर्यंत पायी सोडणार नाही. आणि मग मात्र माझ्या राजांचा नाईलाज झाला आणि कोंढाण्याचा विडा माझ्या सुभेदारांच्या हातामध्ये दिला. सुभेदार उठून उभा राहिले. राजा, येणाऱ्या नवमीला कोंढाण्यावरती भगवा फडकलेलं तुम्हाला दिसेल. हा तुमच्या बालमित्राचा सुभेदाराचा शब्द आहे. कोंढाण्याचा विडा दिला आणि कोंढाण्याचा विडा घेऊन माझे सुभेदार पुढे निघाले. पण दादा ऐका, काय प्रसंग आहे तो, काय प्रसंग आहे. माझे सुभेदार पुढे निघालं आणि भरलेल्या डोळ्याने पाठीमागर पाहिलं. राजा ओ राजा, तुम्ही म्हणला ना कोंढाण्याची मोहीम लय अवघड आहे. उदयवान राखण करतोय, लय ताकद आहे. एका ठोक्यात छताड फोडतोय ना, दुसऱ्या ठोक्यात हात तोडतोय ना, तिसऱ्या ठोक्यात प्राण घेतोय ना. राजा, हा सुभेदार नवमीला कोंढाणा तुमच्या ताब्यामध्ये देईल. पण सुभेदार मात्र पाठीमाघारी येईन का नाही ते सांगता येत नाही. एक शेवटची इच्छा पूर्ण करणार राजा. अहो बोला ना सुभेदार, ओ बोला ना सुभेदार. राजा काही नाही हो, एक शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे? एक शेवटची इच्छा आहे. आमच्या सुभेदार, माझा बालमित्र, अरे आहे ना, राजा एकदा कडकडून मिठी द्या ना. राजा भरलेल्या डोळ्याने पळत गेलं आणि सुभेदाराला कडकडून मिठी मारली. ओ सुभेदार, नुसता कोंढाणा नको, आम्हाला तुम्ही सुद्धा पाहिजे. अहो आम्हाला तुम्ही सुद्धा पाहिजे. राजांच्या मिठीतून सुभेदार बाहेर पडले, जवळची पहार घेतली आणि रागाच्या भरामध्ये पहारीचा 4 ताकद केली आणि माझ्या सुभेदारांनी गर्जना केली. राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. ते कोण होते? नरवीर तहानाची माळसरे छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्रातच राहताय ना, गर्जना नाही मला म्हणावं वाटतं. हात वळण म्हणून येथे 19 खऱ्या अर्थाने फेब्रुवारी माझ्या राजांची जयंती. पण 19 फेब्रुवारीच्या अगोदर रायगडावरती हातवळणचा आवाज गेला पाहिजे का नाही? तयार आहेत का? ऐका, माझ्या राजांपर्यंत रायगडावरती आवाज गेला पाहिजे. परत एकदा सर्वांनी जयघोष करायचा. सर्वांनी जयघोष. तयार आहेत ना? हा तयार आहेत. ऐका, रायगडापर्यंत आवाज गेला पाहिजे. क्षत्रिय कुलवंशक, गोब्राह्मण पालक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोंढाण्यावरती आवाज, पण रायगडापर्यंत आवाज तुमचा पोहोचला बरं का. आणि माझ्या सुभेदारांनी येणाऱ्या नवमीला युद्ध करून कोंढाणा किल्ला राजांच्या ताब्यामध्ये दिला. अरे युद्ध केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नसतं. परमार्थामध्ये तुकोबराय म्हणतात. आम्ही सुद्धा आमच्या जीवनातले प्रतिबंध संपवण्याकरता युद्ध केलं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन दोघांवरती मात केली. एक बाह्य शत्रू
आणि परमार्थामध्ये आतमध्ये शत्रू आहेत बरं का. हे थोडंसं लक्षपूर्वक ऐका. परमार्थ करणाऱ्या माणसांनो, आपल्याला दोन शत्रूला नामोहरण करायचे. काही बाहेर शत्रू आहेत आणि काही आतमध्ये शत्रू आहेत. बाहेर दोन शत्रू आहेत. बाहेर दोन शत्रू आहेत परमार्थ करणाऱ्यांकरता. बाहेरचा पहिला शत्रू, त्या शत्रूचं नाव म्हटलं तर निंदा. कोणता शत्रू? वा वा. आणि निंदाला जोपर्यंत तुम्ही नामोहरण करत नाही तोपर्यंत परमार्थ सफल होणं शक्य. आणि ऐका, निंदा होतच असते आणि ज्यांनी निंदेला जिंकलं ती माणसं परमार्थामध्ये सफल झाली. पण निंदा जिंकणं एवढं सोपं नाही. बऱ्याच वेळा माणसाला चांगलं बोललं बरं वाटतं, पण निंदा केल्यानंतर वाईट 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 वाटत असतं. पण निंदा मात्र आपल्याला जिंकायची बरं का. आणि हे जिंकणं एवढं सोपं नाही. मी नेहमी बोलतो, परमार्थ करणारा माणूस म्हणजे हत्तीसारखा आहे बरं का. परमार्थ करणारा माणूस म्हणजे हत्तीसारखा आहे. जसा हत्ती जर का गावात आला, त्याच्या खऱ्या अर्थाने हत्ती खऱ्या अर्थाने त्याच्या ऐश्वर्यामध्ये चालत असतो. ऐका, आणि हत्ती चालत असताना, मी नेहमी बोलतो, हत्ती चालत असताना गावात कधी ना हत्ती जर का आला, गावातली कुत्री भुकल्याशिवाय राहत नाही. कुत्री का भुकतात? तू कुत्री विचार करतात, गावात आमच्यापेक्षा मोठं कुणीच नाही. त्या अनुसंधाने अर्थ ना, मी हत्तीचा दृष्टांत सांगतो. हत्ती ते विचार करीत असतो, गावात माझ्यासारखा मोठा कुणीच नाही. हा कोण मोठा आलाय? आजपर्यंत गावात मी कुणाला मोठं होऊन दिलं आणि मोठा व्हायला लागला, त्याला खेचण्याचं काम. मग माझ्या पश्चात एवढ्या गावात कोण मोठा आलाय, त्याला काहीच करता येत नाही. तो एकच करत असतो, मोठा दिसला की त्याला विरोध करता येत नाही, पण एकच करतो, भुंकण्याचं काम करतो. पण एक लक्षात ठेवा, हत्तीने चालत असताना ऐश्वर्यामध्ये चालावा. कुत्रीने किती जरी भुंकण्याचं काम केलं, हत्तीने कधी मागे वळून बघायचं नाही. पण ऐका, ज्या दिवशी हत्ती ऐश्वर्यामध्ये चालत असताना, कुत्रीने भुंकत असताना मागे वळून पाहायचं नाही, पण हत्तीने जर का मागे वळून पाहिलं, हत्तीचा अपमान आहे बरं का. परमार्थ करणारा माणूस हत्तीसारखा आहे. ऐश्वर्यात चला, भुंकणाऱ्याला किती भुंकून द्या, त्यांचा विचार करायचा नाही. आणि ज्यांनी विचार केला नाही ती माणसं परमार्थामध्ये एक निंदा करणं, भुंकण्याचं कामच असतो. सर गावगावी लोक तर काही गावगावी लोक, तुमचं नाही सांगणार, आमचं सांगणार मी. आमचं सांगणार. ते प्रत्येक गावामध्ये सकाळ सकाळ उठलं की चहा घ्यायचा आणि येऊन बसायचं आणि गप्पा मारायचं. त्याला काय म्हणतात तुम्ही? इकडे हात पुढे हा चवाटा. वा, इकडे काय म्हणतात? त्याला चवाटा म्हटलं जातं. आमच्याकडे त्याला चावडी म्हणतात. बरोबर आहे ना? चावडी म्हणतात. पण ते राशन कर्जाच्या पट्ट्यामध्ये गेले का नाही भागवत महाराज, तिकडे त्याला चौक म्हणतात. काय म्हणतात? चौक म्हणतात. पण चुकून जर का कधी विदर्भ पट्ट्यामध्ये गेला, मी पाठीमाग गेलो, तिकडे त्याला पुचरवाटा म्हणतात. काय म्हणतात? पुचरवाटा म्हणजे कळालं का? काय काम नाही, सकाळी उठायचं, चहा प्यायचं आणि गप्पा मारायच्या. आणि गप्पा मारून काय म्हणायचं, ह्याने काय केले आणि त्याने काय केले, हे असा आणि ते तसा, हे जी सुनाशी आणि ते जी सुनाशी. आणि त्याने ते, अरे थोबाड तोंडिया, तुला काय येते ते बघ. ही माणसं भुंकणारी भुकत असतात. ऐका, यांनी किती जरी भुंकलं तरी परमार्थ करणाऱ्या माणसाने कधी मागे वळून बघायचं. आणि एक लक्षात ठेवा, निंदा होत असते. तिचा नाही कधी विचार करायचा, निंदा होतच असते. आता तुमची झाली, आमची काय थोडी होती का? आमची काय थोडी होत असते का? मी 9 वर्षापूर्वी सर कोरेगाव आंबवडे म्हणते, मी तिथे कीर्तन केलं बरं का. माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस, मुक्काम मी तिथंच केला. सकाळी उठलो, एका म्हातारीच्या घरी माझ्या मुक्कामाची व्यवस्था केली. सकाळी उठलो, आंघोळ केली, देवपूजा केली, निघालो. म्हातारी लई प्रेम होती, आईसारखं प्रेम करीत होती. म्हातारी जाता जाता म्हणले, महाराज तुमच्याकडे गाडी नाही, इष्टी जर का नाही मिळली, 5-7 तासाचा प्रवास आहे, तसं जाऊ नका, काहीतरी खाऊन जा, पोहे केल्या तुमच्या करता. म्हणजे आजी उशीर होईल, लेकासारखं आहे, आईसारखे सांगते, खाऊन जावंच लागेल. आता आग्रह केला, मला नाही म्हणताय ना. पण म्हातारीला म्हणलं खाईन, पण बडबड करू नको, उशीर होतोय मला. म्हटलं नाही बडबड करणार. पोह्याची प्लेट माझ्या हातावर दिली आणि चमचा घेतला तोंडामध्ये टाकला. मला म्हणते, महाराज पोहे चांगलेत का? मी म्हणलं पोहे मग चांगले, पण तुझ्या तोंडाला कुलूप लावू पहिलं. म्हणलं लई बडबडी होती ती ऐकण्यात. आणि मग मला खाता खाता म्हणले, बरं जाऊ द्या, घरीदारी बरं आहे का? सगळं चांगलं आहे. म्हणलं बरं बरं बरं. जमीन आहे की? म्हणलं 10 एकर आहे. म्हणलं बरं बरं. पाणी भीमा नदी, धरण उजनी धरण, कारखाना दौंड शुगर जवळचे. पीक कोणतं आहे? ऊसाचं आहे. म्हणले आई वडील आहेत की? लग्न झाले, पोरबाळ म्हणजे म्हणलं. आणि मग दार ठेवलं, जरा गप बसले, खाली मान घालून बसली. मला वाटलं जाताना तिला राग आला काय नाही, मग तिला बरं वाटायसाठी म्हणलं, म्हातारे माझा सगळा 7-12 उकरला, तुझं बरं आहे का? आणि मला काय रोग आलाय? मी म्हणलं तुला काय रोग आला? मग तुझं लय वाईट वाटतंय. म्हणलं कशाच? म्हणलं तुला तर एक नाही. कोण म्हणलं? अगं तुझ्या घरात कुणीच नाही. हा बाबा, माझ्या घरात कोण नाही, पण मला 3 लेक आहेत, मला कुणाचीच काळजी नाही. बरं बरं बरं. मोठा काय करतो? मुंबईला वकील आहे, खोऱ्यानेच पैसा उडतो. बाबा बाबा. दुसरा काय करतो? आता पुण्याला दवाखाना टाकलाय, तो पण खोऱ्याने पैसा उडतोय. मला तर दिवसात चांदण्या दिसल्या.
मी म्हणलं एक खऱ्या अर्थाने म्हातारीने काय केलंय डॉक्टर वकील आहे मला वाटलं म्हातारीने तिसरा कलेक्टरच केलाय काय ना मी जाता जाता हात धरताना म्हणलं म्हातारे आणि तिसरं काय करतो माझ्याकडे डोळं वाटलं मला म्हणती पोहे खायचं झालं ना घराच्या बाहेर व्हायचं दोघाचं नाव घेतलं बरं वाटलं आणि तिसऱ्याचं नाव घेतलं तुला राग यायला काय झालं म्हणलं नाव घेऊ नका त्याचं मी म्हणलं डोळं वाटून एवढी वाटली करतो तरी काय एक शब्द काढू नका अगं म्हणलं म्हातारी एवढी रागून बोलते करतो तरी काय काय नाही म्हणली तुझ्यागतच गाव गाव बोंबलं छिंडतो काय पारमार्थिक क्षेत्र एवढं सोपं नाही हो दादा एवढं सोपं नाही बरं का लय निंदा पचवावी लागते आणि ज्या माणसाने निंदा पचवली ना ती माणसं समाजामध्ये मोठी झाली आमच्या तुकोबाराय म्हणतात की निंदा पचवली पण आमची निंदा काय झाली महाराज म्हणतात की निंदा झाली बाळू जन्म जमनो तो शिंदोळी बाळू जन्म जमनो तो शिंदोळी बाळू जन्म जमनो तो बाळू जन्म जमनो तो शिंदोळी बाळू जन्म जमनो तो शिंदोळी बाळू जन्म जमनो तो शिंदोळी 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 बाळू जन्म जमनो तो शिंदोळी बाळू जन्म जमनो तो शिंदोळी बोला तो शिंदोळी परिहावन माळे नविता परिहावन माळे नविता परिहावन माळी नविता बाळू जन्म जमाना तो शिंदोळी बाळू जन्म जमाना तो शिंदोळी बाळू जन्म जमाना तो शिंदोळी परिहावन माळे नवे संबे परिहावन माळे नवे संबे परिहावन माळे नवे संबे बाळू जन्म जमाना तो शिंदोळी बाळू जन्म जमाना तो शिंदोळी परमार्थ करत असताना परमार्थामध्ये निंदा होतच असते आणि निंदा झाल्यावर शिवाय माणसाला पुढे जाता येत नाही आमचे तुकोबाराय म्हणतात की हे वाक्य बोलू का जगद्गुरु तुकोबाराय या पदवीपर्यंत तुकोबाराय गेले पण सहज नाही समाजाची निंदा पचून बरं का एवढं वाक्य घेऊन जा बरं का माणसं मोठी सहज होत असतात ना माझे ज्ञानोबाराय 16व्या वर्षी जगाची आई झाली माझे ज्ञानोबाराय 16व्या वर्षी जगाची आई झाली पण त्याच्याकरता ज्ञानोबारायांना जगाची निंदा आणि जगाचा अपमान मात्र सहन करायला लागला पण वाक्य घेऊन जा ज्यांनी समाजाचं दुःख आणि समाजाची निंदा पचवली ती माणसं मोठी होत असतात पण ऐका समाजाचं दुःख आणि समाजाचा अपमान माझ्या ज्ञानोबारांनी पचवला म्हणून माझे ज्ञानोबाराय 16व्या वर्षी जगाची आई झाली या समाजाचं दुःख आणि समाजाचा अपमान माझ्या तुकोबारांनी पचवला म्हणून तुकोबाराय 42व्या वर्षी जगद्गुरु झाले आणि या समाजाचं दुःख आणि समाजाचा अपमान माझ्या राजांनी पचवला म्हणून माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले मोठं कोणी होत नसतं मोठं कोणी होत नसतं हे दादा मोठं होण्याकरता निंदा पचवावी लागते हो तुकोबाराय म्हणतात की आम्ही पचवली मोठं झालं एक भागवतामध्ये गोड वर्णन आलेले भागवतामध्ये गोड वर्णन आले गोपिकांची निंदा झाली ना हो झाली ना दादा निंदा काय म्हणावा श्रीकृष्ण भेटी करता जात अख्ख्या गोकुळामध्ये त्यांची चर्चा चालू झाली त्यांना म्हणू लागले अरे करता पती सोडला आणि त्या दुसऱ्या पुरुषाच्या कृष्णाची भेटी करता जात आहे आणि ज्या बाईने आपला नवरा सोडला आणि दुसऱ्या पुरुषाची भेटी करता गेले अध्यात्मकारांनी त्याच्याकरता शब्द टाकला व्यभिचार नावाचा गोपिकांच्या बाबतीमध्ये तेच झालं नवरा सोडलेला आहे घरधंदा सोडलेले सगळं आणि कृष्ण भेटी करता वृंदावनात जात त्यावेळेस गोपिकांच्या नावाने चर्चा झाली व्यभिचारी ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ही निंदा होत असताना ही चर्चा चालू असताना खऱ्या अर्थाने विचारलं गोपिकांना एवढी निंदा तुमची होती व्यभिचारी पण तुम्ही का पचवताय तेव्हा गोपिका म्हणतात आम्हाला व्यभिचारी म्हणायचे ना कुशाल म्हणा का माहिती का कारण आम्ही ज्याच्या भेटी करता जातोय ना तो सामान्य पुरुष नाही ना रे दादा तो पुरुष कसा आहे गोपिकांनी म्हणावा ज्याच्या भेटी करतात तो पुरुष कसा आहे काली कमली बाला वाह वाह क्या बात है टाळी टाळी सर्वांची टाळी हा काली कमली बाला मेरा यार ही मेरे मन का मोहन दिलदार है मेरे मन का मोहन दिलदार है काली कमली वाला मेरा यार है
तू दिलदार ही तू मेरा यार ही. गोपिकांनी म्हणावा बोली आमच्या वेगळीच्या नावाने निंदा करा, पण आम्ही ज्याच्या भेटी करतात तो कोण आहे? आपल्याकडे नाही, उत्तर भारतामध्ये गायलं जातं. काले कमले बाला मेरा यार ही, मेरे मन का मोहन तो दिलदार. ज्याच्या भेटी करता जातोय ना तो कोण आहे? काली कमलेवाला. आणि दादा ऐका, या काली कमलीवाला श्रीकृष्ण परमात्मा याच्या भेटी करता निघाल ना, बोल तुमची निंदा का होईना, हे निंदा होऊन द्या रे, होऊन द्या निंदा, काही फरक पडत नाही. देवाकडे भेटी करता निघालाय, निंदा जरी झाली तरी चालेल. त्या निंदेमधून सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला मार्ग गावणारे आणि जीवन परिपूर्णतेला जाणारे. म्हणून निंदा झाली तरी चालेल, निंदाचा विचार करू नका. ज्यांनी ज्यांनी निंदा पचवली ती माणसं मोठी झाली बरं का. आणि मला वाटतं की गोपिकांना त्याचा लाभ झाला बरं का सर. निंदा पचवली आणि कृष्ण भेटी करता गेल्या, त्यांना लाभ किती मिळाला? देवाबरोबर रासलीला करण्याचा मान मिळाला. निंदा पचवली, रासलीला करत असताना पण थोडं चुकला त्यांचं. रासलीला करत असताना, देवाने रासलीला करत असताना त्यांना अभिमान झाला, देवाने माझ्यावर रासलीला करावी. आणि जिथे अभिमान होतो ना तिथे देव राहत नाही, देव अंतर्धान पावतो. आणि रासलीला करत असताना, देवावर रासलीला करत असताना अंतर्धान पावलेला देव कुठे? पण देव पाहू लागल्या. गोपिकांची काय अवस्था झाली, काय अवस्था झाली असं सुद्धा म्हटले. देव अंतर्धान पावले, गोपिकांची काय अवस्था झाली असं म्हटलेले. मी तो सुत बुझ खोई तेरे प्यार में, मैं तो सुत बुझ खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जगा दे प्रीत लगा ला, ज्योत जगा दे प्रीत लगा ला, चरणों में ले ले मुरली माले वो बंसी माले, मुरली माले वो बंसी माले, मुरली वाले, मुरली वाले, बंसी वाले. अंतर्धान पावलेला देव पुन्हा मिळावा. गोपिकांची अवस्था झाली, पण त्या गोपिका मात्र निंदा पचवून देवापर्यंत आल्या होत्या. म्हणून अंतर्धान पावलेला देव या गोपिकांची अवस्था पाहून पुन्हा आला आणि रासलीला करावी. म्हणून निंदा पचवली, गोपिका पुढे गेल्या. परमार्थातला पहिला प्रतिबंध निंदा. गड्याचा काटा फारच पुढे पळतोय बरं का. दुसऱ्या मी प्रतिबंधाकडे जाईन. परमार्थातला दुसरा प्रतिबंध ज्याला म्हटलं जातो स्तुती. वा, ऐकण्याकरता चांगली आहे पण परमार्थाकरता फार घातक आहे. म्हणून महाराजांनी म्हणावा, न करावी स्तुती माझी, न करावी स्तुती माझी, या संतजनी होईल या वचनी अभिमान. काही शब्द बहिण कुणाची बाब कुणाचा, कोण कुणाची सगळी सोयरी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सगळी सोयरी, मेल्यावरती सर्व राहीला, तुटतील धागे दोरी प्राण्या, मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी,
कुणी कुणाचं नसतं, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाची, सगळी सुरे काय नाही. त्यांच्याकरता जीवन समर्पित करू नका. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीजजाताशी नतेची फळ वेळ माझी संपलेली. महाराज म्हणतात की त्याच्याकरता एक करा, सहस्र नावाची, विष्णू सहस्र नावाचे नाव तयार करा, नाव धड करा सहस्र नामाची, जेणे भव सिंधू से थडी पावे. आणि हे करत असताना तुमचं जीवन एवढं सामर्थ्य होईल. परमार्थाची साधना करत असताना, रामकंठामध्ये धरत असताना महाराज म्हणतात की काळ जरी आला तुका मन काला तोंडावर, तुका मन काला हाना तोंडावर, मन काळे हाना तोंडावरी, तुका मन काळा हाना तोंडावर, आय तुका मन काला हाना तोंडावर, तुका मन काला हाना तोंडावर, मन काळा हाना तोंडावरी, तुका मन काळा हाना तोंडावरी, माता भरारी राम माने, माता भरारे राम माने, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, नाशिवंताटी हा प्रिया पुत्रधन. बीजजाचा सीन तेथे फळ, बीजजाचा सीन बीजजाचा सीन